मी जेव्हा स्वतःची अकॅडमी सुरू केली, त्या अकॅडमी सुरू करण्यापूर्वी असं अदर्स अकॅडमीने तुम्हाला कधी जॉबसाठी ऑफर केले होते? भरपूर हा. भरपूर आले होते. हा, हा. पण मी तेच ना, मी जेव्हा दुबईवरनं परत आलो, माझं माइंडसेट खूप क्लिअर होतं. मी कोणाच्या अंडर काम नाही करणार. आपलं स्वतःचं काहीतरी जे करेल स्वतःचं अस्तित्व बिल्ड करून आणेन. आणि त्याच्यासाठी केवढी मेहनत लागली तरी चालेल. आज पण मी काम करतो. हो. लोक बोलतात सेलिब्रिटी ट्रेनर, सेलिब्रिटी ट्रेनर असंच नाही झालं बाबा. मला सुट्टी म्हणजे माहिती नाही. आज हो. संडे इथे येऊन मी ATT चा कोर्स कम्प्लीट केला. गेल्या संडेला मी हैदराबादला होतो. त्याच्या आधी पण मी दिल्लीला होतो. तर माझं ट्रॅव्हलिंग चालूच आहे. भले हा इथे नसेल तर मग कुठल्या ना कुठल्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल करतो. बरोबर. तर माझ्यासाठी एज्युकेशन खूप, आणि आज पण मी माझं एज्युकेशन फॅक्टर वाढवायसाठी मी स्वतः ट्रॅव्हल करतो. बरोबर. अपडेट राहतो. कारण मला असं सगळ्या ट्रेनरला बोलायचं तुझ्या माध्यमाने, तुझ्या टेलिकॉमच्या माध्यमाने, की भाई तुम्ही जेवढं अपडेट राहाल तेवढं बेटर आहे. नॉलेज इज पॉवर अँड इफ यू हॅव नॉलेज यू कॅन रूल द वर्ल्ड. असंच स्लोली करता ईश्वर मी इथपर्यंत आज आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की ट्रेनर हा आजच्या तारखेमध्ये एक नॉर्मल डॉक्टरच्या लेवलला एज्युकेटेड आहे. जेवढं डॉक्टरला माहिती आहे तेवढं एका ट्रेनरला सुद्धा माहिती आहे. आयदर रिहॅब असो, प्रीहॅब असो, इंटरनल डॅमेज असो. असं नाही की आजचे ट्रेनर वाचत नाही की लिहित नाही, खूप वाचतात. पण गिमिक नका करू.